परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम सेकंड सेमचा पेपर आहे लवकरात लवकर आता, त्यामुळे म्हणजे उद्या परवा या 2 दिवसामध्येच आहे। त्यामुळे कसं आहे की माझं चॅनल नवीन असल्यामुळे व्हिडिओ जास्त झालेले नाही आहे, त्यामुळे मी आज पेपर असल्यामुळे तुम्हाला आज लेक्चरमध्ये डेप्रिशिएशन अकाउंटच्या 2 पद्धतीचे 2 गणित सांगणार आहे। तर बघून घ्या आता। तर आपण बघूया डेप्रिशिएशन। कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मी तुम्हाला लेक्चर दिलेलेच आहेत, तर ते पण बघून घ्या, म्हणजे त्यामुळे तुम्हाला मार्क मिळतील। आणि त्यानंतर आता डेप्रिशिएशन बीकॉम सेकंड सेमला डेप्रिशिएशन अकाउंट आहे। कोणता अकाउंट आहे? डेप्रिशिएशन अकाउंट। एकदम सोप्या पद्धतीने बघा। कोणतेही तुम्ही असेट परचेस करत असाल, काय परचेस करत असाल? असेट म्हणजेच मोबाईल, फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी। तर मशिनरी जी परचेस करतो आपण, त्या ही मशिनरी कधी पण परचेस करू शकतो आपण। असं जरुरी आहे का की तुम्हाला 1 जानेवारीला किंवा म्हणजे 1 जानेवारीला संपूर्ण परचेस करू शकता? नाही, त्याच्यावरती तुमचा व्हॅल्यू काय होत असते? कमी होत असते। अगर तुम्ही 1 जानेवारीला अगर हे मोबाईल परचेस केला असेल 2000 फर्स्ट जानेवारी 2001, तर हे वर्ष समजा 31 डिसेंबर 2001, म्हणजे या वर्षी काय होणार? ही मशिनरी जी आहे किंवा तुमचा जो मोबाईल आहे, तुम्ही 1 ला परचेस केलं 2001ला, तर 12 महिने तुम्ही ते यूज करून राहिले की नाही? करून राहिले। मग करून राहिले तर त्याचं डेप्रिशिएशन काय होत असते? कमी, म्हणजे व्हॅल्यू काय होत असते? कमी होत असते, म्हणजे ती घसारा कमी होते। त्याला म्हणतात डेप्रिशिएशनला मराठीमध्ये म्हणतात घसारा। कोणत्याही मशिनरीची व्हॅल्यूची किंमत काय होणे? कमी होणे। तर आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं इथं? श्री गणेश परचेस ऑफ मशिनरी ऑन 1 जानेवारी 2000। त्या व्यक्तीने 1 जानेवारी 2000 मध्ये, कधी? 2000 मध्ये एक मशिनरी परचेस केली। काय केली? मशिनरी परचेस केली। याचा आर्थिक वर्ष जे समाप्त होत आहे त्यांनी ते दाखवलेलं आपल्याला। बघा आता, फॉर ₹1 लाख, 1 लाख रुपयाला एक मशिनरी परचेस केलेली आहे त्या व्यक्तीने। दिला परचेस केली 1 लाख रुपीजला। कितीला परचेस केली? 1 लाख रुपीजला। अँड डेप्रिशिएशन विल बी चार्ज, त्याच्यावरती विल बी चार्ज दिलेला आहे त्यांनी 10%, म्हणजे या मशिनरीवरती दरवर्षी 10% घसारा आकारावा लागते। त्या मोबाईलवरती किती पर्सेंट घसारा आकारावा लागतो? म्हणजे डेप्रिशिएशन आकारावं लागेल तुम्हाला 10%। किती पर्सेंट? 10%। मग 10% पर ॲनम काय दिलेलं आहे त्यांनी? पर ॲनम। द विल बी क्लोज 1 इयर 31 डिसेंबर। प्रिपेअर काय सोडवायचं आपल्याला? प्रिपेअर म्हणजे दाखवा। काय दाखवायचं आहे? अ मशिनरी अकाउंट। कोणता अकाउंट? मशिनरी अकाउंट। अँड डेप्रिशिएशन अकाउंट। कोणता अकाउंट? डेप्रिशिएशन अकाउंट। 2000, 2001, 2002, 2003 4 इयर्ससाठी। किती इयर्ससाठी? 4 इयर्ससाठी। किती इयर्ससाठी? 4 इयर्ससाठी। मग बघा आता, सगळ्यात पहिले तुम्हाला आखणी करावं लागेल मशिनरी अकाउंट। इन द बुक्स ऑफ वगैरे दाखवून द्यायचं श्री गणेश, इन द बुक्स ऑफ श्री गणेश। डेट पर्टिक्युलर अमाउंट, डेट पर्टिक्युलर अमाउंट तुम्ही पूर्ण लिहायचं। या बाजूला डेबिट आणि ही क्रेडिट। तर बघा, मशिनरी अकाउंट, डेट पर्टिक्युलर अमाउंट या पद्धतीची तुम्हाला आखणी करावं लागेल। काय करावं लागेल? ती आखणी। मग सगळ्यात पहिले आपण जी मशिनरी परचेस केली, कधी परचेस केलेली आहे ती? 1 जानेवारी 2000। मग इथं दाखवायचं तुम्ही 1 जानेवारी 2002। सुरुवातीला लिहित असतात बँक अकाउंट। काय लिहित असतात? बँक अकाउंट। काय लिहित असतात? बँक अकाउंट। बँक अकाउंट येणार आहे तुमचं 1 लाख, म्हणजेच तुम्ही परचेस केलेली आहे ते बँकेच्या नावाने लिहायला लागते। मग या मशिनरीची वर्षाची किंमत शेवटची कोणती? किंमत नाही, तारीख म्हणजे डेट। डेट 1 जानेवारीला परचेस केला, वर्षाच्या शेवटी कधी दाखवून राहिला तो? 31 डिसेंबर। व्यवसायाचं आर्थिक वर्ष म्हणजे बिझनेसचं व्यवसायाचं जे आर्थिक वर्ष असते ते 31 मार्च असते। ते कोणतं असते? 31 मार्च। परंतु आता या गणितामध्ये त्या व्यक्तीने परचेस केलेला आहे 1 जानेवारीला। इथे लिहायचं 31 डिसेंबर 2000। 31 डिसेंबर 2000 आहे ना? मग तुम्हाला या बाजूला दाखवा लागते 2, इकडून लिहायचं 2। या बाजूने दाखवायचं आहे तुम्हाला डेप्रिशिएशन। काय दाखवायचं विद्यार्थी मित्रांनो? डेप्रिशिएशन अकाउंट।
बाय त्याच खाली येणार आहे आता बॅलेन्स सी आणि डी. सी आणि डी म्हणजे कॅरेट डाऊन. सी डी म्हणजे कॅरेट डाऊन म्हणतात त्याला. काय म्हणत असतात? कॅरेट डाऊन. मग आता याच्यावरती 10% म्हणजे बघा आता 1 लाख ही जी अमाऊंट दिलेला आहे 1 लाख याच्यावरती 10%. 1 लाख वर 10% किती येते? किती येणार विद्यार्थी मित्रांनो सांगा तुम्ही? 1000, 2000, 10,000 किती येते? 10,000. बघा कसं काढत असतात? 1 लाख इंटू 10. जेवढं पर्सेंटेज दिलेलं असेल त्याला इंटू करायचं. जे पर्सेंटेज दिलं असेल त्याला काय करायचं? इंटू. नाही तर सर आम्ही हे शिकलो होतं परंतु विसरलो. विसरायची खूप मोठी बिमारी असते तुम्हाला. 2 झिरो कट करायचे. हे 2 झिरो कट करा. हे 1000 इंटू किती? 10. मग 1 2 3 4 1 2 3 4 1 कोणत्याही संख्येनं 1 ने मल्टिप्लिकेशन केलेलं असेल 1 झिरो दिलेला असेल तो दाखवून द्यायचा. 10,000 म्हणजेच त्या मशिनरीची दरवर्षीची व्हॅल्यू किती होऊन राहिली? कमी 10,000 रुपये. किती होऊन राहिली? 10,000. किती होऊन राहिली? 10,000. मग या 1 लाख मधून हे 10,000 काय करायचे तुम्हाला? मायनस. काय करायचे? मायनस म्हणजे 90,000. किती येणार आहे? 90,000. किती येणार आहे? 90,000. मग आता ही दुसऱ्या दिवशी उतरायची तुम्ही या बाजूला. बघा विद्यार्थी मित्रांनो इथं 1 जानेवारी आहे ना. 1 जानेवारी 2000 2000 किती येणार आहे? 1 येणार. आता 2000 किती येणार? 1. खाली लिहून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला. बघा 2001. 1 जानेवारी 2000. 31 डिसेंबर 2000 याचा दुसरा दिवस. कोणता दिवस? दुसरा दिवस. कोणता राहणार? हा राहणार दुसरा दिवस म्हणजे सेकंड दुसरा दिवस. 2. अरे 1 जानेवारी डिसेंबर नंतर 31 तारखेच्या नंतर दुसरा दिवस. वर्ष चेंज होऊन जाते आहे. म्हणून बघा आता 2 काय लिहायचं या बाजूला? बॅलेन्स. बॅलेन्स दाखवायचं आहे तुम्हाला. बी आणि डी म्हणजे ब्रॉड डाऊन म्हणजे ही जी अमाऊंट होती ही आम्ही दुसऱ्या दिवशी वापरू. म्हणजे आजचा पैसा आपण दुसऱ्या दिवशी व्यवसायामध्ये यूज करत असतो. वर्ष संपलं म्हणजे तुमचं वर्ष संपलं. मोबाईल परचेस करता तुम्ही. वर्ष संपलं म्हणजे मोबाईल फेकून देता का? नाही. तोच मोबाईल आपण काय करत असतो? दरवर्षी यूज करत असतो. हे 90,000. किती? 90,000. बघा मग 31 डिसेंबर 2001 बाय डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन अकाउंट. त्यानंतर बाय बॅलेन्स. सी आणि डी म्हणजे कॅरेट डाऊन. सी आणि डी कॅरेट डाऊन. 90,000 किती येणार? 90,000. बघून घ्या हे 90,000 आहे ना. आता या 90,000 वरती 10% आकारायचं का? नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे? ही जी मेथड आहे तुमची ही मेथड जी आहे सेम मेथड दिलेली आहे. का दिलेली आहे त्यांनी? सेम मेथड. म्हणजेच त्याला सुद्धा म्हणत असतात फिक्स असेट मेथड. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड सुद्धा म्हणतात. याला मेथडला काय म्हणतात? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. यामध्ये लिहून येणार आहे तुम्हाला फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हणून. मग फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड 1 लाख किती तुम्ही डेप्रिशिएशन आकारून राहिले? 10,000. किती आकारून राहिले? हे आपण काढलेलं आहे. बघून घ्या आहे ना. 90,000 मधून 10,000 मायनस कर मित्रा. बघ 90,000 मधून 10,000 मायनस 80,000 किती राहतील? 18,000. आता ही 31 डिसेंबर त्या दिवसची व्हॅल्यू झाली. नेक्स्ट आता पुन्हा ती खाली उतरायची. मग ते या बाजूला दाखवायचे. आता पुन्हा 1 जानेवारी. हे बघा 1 जानेवारी 2000 किती? 2. हे 2000 2001 2002 बॅलेन्स बी आणि डी ब्रॉड डाऊन 80,000. किती? 80,000. 31 डिसेंबर 2002 बाय डेप्रिशिएशन अकाउंट बाय बॅलेन्स सी आणि डी म्हणजे कॅरीड डाऊन. मग आता तुम्हाला काय करावं लागते ती बघा. या दोन्ही बाजूला टोटल मारायची नेहमी करता 80,000. हे बघा हे इथं पण 80,000 आले विद्यार्थी मित्रांनो लक्षात. हे आपलं कोणतं अकाउंट चालू आहे? मशिनरी अकाउंट. कोणतं अकाउंट चालू आहे? मशिनरी अकाउंट. मग आता 80,000 पुन्हा 10,000 रुपये म्हणजे डेप्रिशिएशन
फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड असेल तर दरवर्षी सेम आकाराचं जे काही डेप्रिशिएशन दिलेलं असेल ते 10,000. 80,000 मधून 10,000 मायनस करायचे. 80,000 मधून 10,000 मायनस करायचे. 70,000 किती राहते? 70,000. मग आता विद्यार्थी मित्रांनी पुन्हा तुम्हाला खाली उतरायचं. इथं 1 जानेवारीला बघा 1/1/2004 आपल्याला त्यांनी नाही सॉरी 3 2 झालं ना 3 2 झालं. तो 1/1/2002 बॅलेन्स बी आणि डी ब्रॉड डाऊन 70,000. 31 डिसेंबर 2003 बाय डेप्रिशिएशन है ना अकाउंट बाय बॅलेन्स सी आणि डी बघा 70,000 हे 70,000. आता 10,000 तुमचं काय 10,000 डेप्रिशिएशन आहे 60,000 किती येणार आहे विद्यार्थी मित्र 60,000. आता आपलं गणित त्यांनी सांगितलं 1st 2000 2001 2002 2003 आहे की नाही 2000 4 वर्षासाठी 4 इयरसाठी बघून घ्या 2 वर्ष पुन्हा बँक अकाउंट दिलं डेप्रिशिएशन बॅलेन्स या अमाऊंट मधून 1 lakhs मधून 10,000 मायनस केले 90,000 सेकंड इयरला दाखवलं पुन्हा 90,000 लिहिलं 10,000 मायनस केले 80,000 पुन्हा 80,000 सेकंड इयरला पुन्हा त्या 80,000 मधून 10,000 मायनस 70,000 10,000 पुन्हा 60,000 मग 1 2 3 आणि 4 1 2 3 4 वर्ष एंड ज्या वर्षापर्यंत तुम्हाला दिले असेल त्या वर्षापर्यंत दाखवायचं आणि इथं दाखवून द्यायचं 1st 2004 टू बॅलेन्स फक्त तुम्हाला बॅलेन्सच दाखवावं लागेल बी आणि डी किती राहिलं तुमचं 60,000 आणि याला काय करायचं क्लोज करायचं. हे खालून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो क्लोज. हे झालं तुमचं मशिनरी अकाउंट. आता आपण बघूया डेप्रिशिएशन अकाउंट. कोणतं बघू आता आपण डेप्रिशिएशन अकाउंट आहे की नाही मग डेप्रिशिएशन अकाउंट त्यासाठी सुद्धा तशीच आखणी करायची. बघा आता तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तुम्ही काढा 2 मिनिटं आपले हे झालं पूर्ण गणित झाल्यानंतर मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी सांगतो. बघा एकदम शॉर्टकट मध्ये एकदम सोपी पद्धतीमध्ये तुम्हाला अगर पेपरमध्ये उद्या आलं तर या पद्धतीची आखणी करा त्यामध्ये पद दाखवा. आपलं चॅनल नवीन असल्यामुळे लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा म्हणजे लाईक केल्यास यूट्यूबला माहीत होणार की यांचे गणित खूप विद्यार्थी मित्रांना आवडत आहे म्हणजे स्टुडंटना आवडत आहे. आणि मला मदत करा डेट हे डेट म्हणजे मला मदत होणार विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला पुढच्या नेक्स्ट टाइम मी संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे गणित संपूर्ण चॅप्टर देणार काहीच टेन्शन नाही घ्यायचं. अकाउंट बघा आता डेप्रिशिएशन अकाउंट ज्यावेळी दिलेलं असं काढायचं असेल हे मशिनरी अकाउंट झालं याचंच आपल्याला डेप्रिशिएशन अकाउंट काढायचं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये काहीच नाही. याची एंड तारीख किती दिलेली आहे आपल्याला 31 डिसेंबर. या डेप्रिशिएशन अकाउंटला इथं 31 डिसेंबर किती लिहायचं डिसेंबर 2000 किती 2000च आहे 2 मशिनरी अकाउंट किती आकारला होता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 10,000 डेप्रिशिएशन मशिनरीचं आहे ना सेकंड कॉलम सुद्धा 10,000 दरवर्षी 10,000 लिहायचं यामध्ये चेंज करण्याची आवश्यकता नाही. 31 एकदम सोपी पद्धत आहे 2000 इथं दाखवावं लागते तुम्हाला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000 बघा झालं एका वर्षाचं. नेक्स्ट इयर पुन्हा आता नेक्स्ट इयर हे क्लोज नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो 31 डिसेंबर 2001 काय डेप्रिशिएशन मध्ये एकच डेट का बरं येत असते सर एकच डेट का बरं असते
वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही ते डेप्रिशिएशन अकाउंट ओपन करावं लागते. सुरुवातीला आणि मधामध्ये तुम्हाला ओपन करता येत नाही. त्यामुळे त्या डेप्रिशिएशनची डेट ही वर्षाच्या शेवटच्या दिवस ती असेल. कोणत्या दिवसची असेल? शेवटी. मशिनरी अकाउंट 10,000. 10,000 30 बाय 2001 2001 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. आणि हे सुद्धा इथं क्लोज, म्हणजे यांचे क्लोज. नेक्स्ट इयर आता पुन्हा नेक्स्ट इयरला ते सेम 31 डिसेंबर 2002 टू मशिनरी अकाउंट 10,000. 10,000 बघा इथं 31 2002 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. 10,000. ओके. फर्स्ट सेकंड थर्ड. पुन्हा 31 2003 4 वर्ष दिलं ना त्यांनी आपल्याला. 4 वर्षाचं काढलं आपण. मशिनरी अकाउंट 10,000. 31 डिसेंबर 2003 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000 आणि 10,000. यामुळे डेप्रिशिएशन अकाउंटमध्ये काहीच नाही, फक्त त्यांचं डेप्रिशिएशन जे तुम्ही दाखवलेलं असेल तेच दाखवणे आवश्यक आहे. आणि शेवटी क्लोज करायचं एकदम सोप्या पद्धतीमध्ये, काहीच टेन्शन नाही. बघा आणि स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट काढला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. शेअर्स करा म्हणजे तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचेल, आणि लाईक सुद्धा करा म्हणजे माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे असं मला तरी वाटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.